सोलापूर वासियांना दिवाळी सणाच्या सरगम कलेक्शन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। सरगम कलेक्शन मध्ये फक्त 180 रुपयात ब्रँडेड कंपनीचे शर्ट उपलब्ध आहे। एकदा या आणि अवश्य भेट द्या। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सोलापूरमध्ये 2 महिन्यात गोळ्या झाडून घेण्याची 3 घटना घडल्या आहेत। या अगोदर दिनांक 7/10/2023 रोजी सहाय्यक पोलीस अधिकारी आनंद मळाले, दुसरी घटना दिनांक 16/11/2023 रोजी राहुल शिरसट आणि सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये कार्यरत असणारे विकास कोळपे यांनी गोळी झाडून आपला जीव संपवण्याचा प्रयत्न केलाय। औरंगाबाद ग्रामीण विरगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर रोडगे यांनी बौद्ध होमगार्ड विशाल अलाट याला 6 डिसेंबरला चैत्यभूमीला का गेला, भीमजयंती कशी करतो, जातीवाचक शिव्या दिल्या म्हणून विरगाव पोलीस स्टेशन समोरच विष प्राशन केलं। वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचत्रासाला कंटाळून ही सर्व घटना घडली आहेत। मागासवर्गीयांवर सातत्याने अत्याचार होत आहेत। या सर्व घटनेनं सीबीआय चौकशी व्हावी, दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी, जेणेकरून अशा घटना पुढे घडणार नाहीत याची काळजी आपण घ्यावी व मागासवर्गीयांवरती अन्याय अत्याचार त्वरित थांबावेत। अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याचं घटन करून अंमलबजावणी करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। यावेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन विकास कोळपे यांची भेट घेण्यात आली, तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं। यावेळी जननायक विश्वभूषण कांबळे, राहुल दुपारगुडे, रोहित शिंदे, ऋषिकेश काटे, सूरज भालेराव, बुद्धभूषण कांबळे, विश्वरत्न कांबळे, महादेव सोनकांबळे आदी भीमसैनिक उपस्थित होते। क्रांतिकारी जय भीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केले व माझे बाप विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर अखंड भारत देश चालतो व कायदा सुव्यवस्थेमुळे पूर्ण भारत देश हे शांत आहे। त्याच पद्धतीने दिवसांदिवस अन्यात्याचार वाढत आहेत। महाराष्ट्र सरकारचं याकडे लक्ष नाही। 250 हत्याकांड महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत। त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये पोलीसमध्ये कार्यरत असणारे आनंद मळाले हे गोळी मारून घेऊन स्वतःचं जीवन संपवलेलं आहे। त्याच पद्धतीने आमचे बंधू राहुल शिरसट यांनी गोळी मारून घेऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला। त्याच पद्धतीने आमचे मित्र जिल्हा कारागृहामध्ये कार्यरत असणारे हे कामावर होते विकास कोळपे यांनी 3 गोळ्या झाडून घेतल्या, 3 गोळ्या आरपार झाल्या। ह्याचा सर्वस्व याला जबाबदार कोण? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हे जीवन संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याच पद्धतीने सरकार म्हणते की एकीकडे बेटी पढाओ एकीकडे बेटी बढाओ आणि दुसरीकडे म्हणते की भारत अमृत 75वा अमृत महोत्सव साजरा केला जातोय आणि तिसरीकडे आमच्या समाजावर अन्यात्याचार, मागासवर्गीयांवर अन्यात्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाही आणि आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या सर्वाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। आणि औरंगाबादमध्ये एक बौद्ध बांधव विशाल अल्लाट हा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिसांच्या जाचाला कंटाळून तू 6 डिसेंबरला का केला, जयंती कशी करतो साजरी म्हणत हा पोलीस स्टेशनच्या समोरच विष प्राशन करून आपला जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सर्वाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। संबंधित जे आहे त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे आणि याला कुठंतरी आळा बसला पाहिजे। अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा जे आहे त्याचं गठन करून अंमलबजावणी करण्यात यावी आणि येणाऱ्या काळामध्ये अशा काही घटना होऊ नये महाराष्ट्र सरकारने याची काळजी घ्यावी। अन्यथा सोलापूरमध्ये तीव्र आंदोलन करेल आणि ह्याचा पूर्ण पडसाद महाराष्ट्रभर उमटतील आणि याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील अशी महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।